नायलॉन मांजाचे गट्टू विक्री करणारा जेरबंद करून त्याच्या ताब्यातून 1,21,800 रुपये किमतीचे 144 नायलॉन मांजाचे गट्टू जप्त। गुन्हे शाखा अंबड युनिटची उल्लेखनीय कामगिरी। गुन्हे शाखा अंबड युनिटचे पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की सदर सावतानगर कडून महाकाली चौकडे जाणाऱ्या रस्त्यावर श्रीनिवास कॉमर्स क्लासेसच्या समोर एक चॉकलेटी रंगाची हुडी जॅकेट घेतलेला व दाढी असलेला इसम प्लास्टिक गोणीमध्ये नाशिक शहरात विक्री निर्मिती वापरण्यास बंदी असलेल्या नायलॉन मांजाची बेकायदेशीररित्या विक्री करण्यासाठी कब्जात बाळगून विक्री करीत आहे। सदरची बातमी गुन्हे शाखा अंबड युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जगवेंद्र सिंग राजपूत तसेच पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना कळवली असता त्यांनी बातमीप्रमाणे खात्री करून पुढील कारवाई करण्याबाबत आदेशित केले। त्यावरून गुन्हे शाखा अंबड युनिटकडील अधिकारी व अंमलदार अशांनी सावतानगरकडून महाकाली चौकडे जाणाऱ्या रस्त्यावर श्रीनिवास कॉमर्स क्लासेसच्या समोर सापळा रस्ता असता एक चॉकलेटी रंगाची हुडी जॅकेट असलेला व दाढी असलेला इसम प्लास्टिक गोणीमध्ये नाशिक शहरात विक्री निर्मिती व वापरण्यास बंदी असलेल्या नायलॉन मांजाची बेकायदेशीररित्या विक्री करण्यासाठी कब्जात बाळगून विक्री करीत असताना दिसून आला। त्यास ताब्यात घेतले व त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव आकाश किशन राठोड वय 18 वर्ष असे सांगितले। त्याची ताब्यात बंदी असलेल्या नायलॉन मांजाचे 1,21,800 रुपये एकूण किमतीचा मोनोफिल गोल्ड व मोनोकाइट कंपनीचे वेगवेगळ्या रंगाचे नायलॉन मांजाचे 144 गट्टू बॉबिन मिळून आले। सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक सगळे, पोलीस उपनिरीक्षक सुहास क्षीरसागर, पोलीस हवालदार परमेश्वर दराडे, प्रकाश बोडके, पोलीस नाईक भूषण सोनवणे, पोलीस अंमलदार भगवान जाधव, चारुदत्त निकम व पोलीस अंमलदार सविता कदम नेमणूक अंबड गुन्हे शाखा युनिट यांनी केली आहे। स्टार न्यूज ब्युरो नाशिक।